जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरानजीक असणाऱ्या ढोलेवाडी येथे म्हाळुंगी पूल ते राज्य महामार्ग 60 बोगदा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात प्रशासनाने दिरंगाई केल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत विनायक दारोळे यांनी आजपासून सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। सदर रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दारोळे यांनी केला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। याबाबत त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक निवेदने सादर केली होती। दारोळे यांनी सांगितले की जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला चौकशीचे आदेश दिले होते, मात्र आदेश मिळूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी, दोषी कंत्राटदारावर कारवाई आणि अपूर्ण उघड्या गटारींची कामे पूर्ण करण्याच्या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे। आम्ही रोड सुरू होण्यापासून आम्ही आमच्या वैयक्तिक गावचा प्रश्न म्हणून ढोलवाडी गावचा प्रश्न आणि कित्येक वर्षापासून या रोडची दुर्दशा होती आणि याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करून आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी काँक्रीट करण्याचा रोड मंजूर करून घेतला, परंतु जो रोड आज रोजी ढोलवाडी गावामध्ये जो होत आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा रोड झालेला आहे। त्या रोडला 1 वर्षसुद्धा झाले नाही, तर त्या रोडमध्ये तडे गेलेले आहेत, त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि ज्या रोडची जी MB होती, जे ठेकेदाराला जे काम होतं त्या पद्धतीनं काम झालेलं नाही। एक साईडची गटार पूर्णपणे 1 ते 1.5 फूट उचललेली आहे आणि दुसऱ्या साईडची गटारसुद्धा झालेली नाही। आम्ही संपूर्ण निदर्शनात आणून दिलं। आम्हाला पूर्णपणे निदर्शनात आलेलं आहे की आज जो 5 ते 6 महिन्यापासून याचा पूर्ण फॉलोअप घेतला आणि त्या फॉलोअपमध्ये असं समजलं की ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने हा सर्व भ्रष्टाचार चालू आहे आणि याकडे जाणीवपूर्वक अधिकारी दुर्लक्ष करत आहेत आणि हे सगळं बघता आम्ही जो आत्तापर्यंत बघितलं तर माझ्याकडे कमीत कमी 25 ते 30 पत्र या PWD खात्याने दिलेले आहेत। यांना नाशिक आणि यांचं सुद्धा पत्र आलेलं आहे आणि एक 15 दिवस झाले जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा यांना पत्र आलेलं आहे। मी यांना पूर्णपणे आढावा घेऊन शेवट 4 ते 5 वेळेस आमरण उपोषणाचे पत्र दिले होते आणि आज रोजी या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीची कारवाई न केल्यामुळे आज मला आमरण उपोषण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम संगमनेर या ठिकाणी बसायची वेळ आलेली आहे। माझी शेवटची मागणी एकच आहे, जोपर्यंत रोड हा पूर्णपणे व्यवस्थित होत नाही, जोपर्यंत व्यवस्थित कामकाज होत नाही, तोपर्यंत मी इथून उपोषण सोडणार नाही। दुसरी गोष्ट, जे ठेकेदार आहेत ज्यांनी कामकाज भ्रष्ट केलेलं आहे त्यांच्यावर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावं, तसंच जे अधिकारी याच्यामध्ये आहेत सुपरवायझर इतर अधिकारी असतील यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। थांबतो। जय हिंद। सहकारी मित्र फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये असणारे शशिभाऊ दारोळे या ठिकाणी त्यांच्या ढोलवाडी आणि रस्त्याचा जो गटारीचा भाग आहे, रस्त्याचा भाग आहे, हा अतिशय निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी PWDचे अभियंता यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि त्यांना योग्य ते उत्तर न मिळण्याच्या कारणानं किंवा त्या ठेकेदारांवर कोणतीही कारवाई न झाल्या कारणानं ते या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत। उपोषणाला बसलेलं असताना आज त्यांचा पहिला दिवस आहे, परंतु जसजसं या उपोषणाचे दिवस वाढत जातील आणि दिवस वाढत असताना जर त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर त्याला पूर्ण PWD हे प्रशासन जबाबदार राहील। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की फुले शाहू आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते या ठिकाणी भेट देणार असून आणि त्या माध्यमातून एक चांगला प्रस्ताव शशिभाऊंनी दिलेला आहे आणि ते प्रस्ताव अभियंत्याकडे दिल्यानंतर त्यांचं काम आहे की त्या प्रस्तावावरती काहीतरी तोडगा काढायला पाहिजे, परंतु कोणतंही सकारात्मक उत्तर न आल्यामुळे शशिभाऊ या ठिकाणी अमर उपोषणासाठी बसले आहेत आणि त्यांना मी एक सामाजिक कार्यकर्ते या नात्याने शशिभाऊंना माझा या ठिकाणी पाठिंबा आहे। जय भीम, जय महाराष्ट्र।
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.